महानंदा दूध विकास प्रकल्प हा गुजरात स्थित राष्ट्रीय दूध विकास मंडळाला चालवण्यास देण्यात येणार होता। मात्र या धोरणावरती टीका झाल्यामुळे राज्य सरकारने आता या प्रकल्पावर प्रशासकाची नेमणूक केली आहे। महानंदा गुजरातच्या एनडीडीबी कडे देण्याचा निर्णय रद्द। महानंद वाचवण्यासाठी लोकशाही मराठीने उठवला होता आवाज। महानंद जगवा, महानंद वाचवण्याची लोकशाही मराठीची हाक। शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने उभारलेली महानंदा ही शेतकऱ्यांच्या हक्काची संस्था गुजरातमध्ये मुख्यालय असलेल्या एनडीडीबी कडे चालवण्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता। महानंद सारखी संस्था गुजरातमधील संस्थेच्या ताब्यात जाऊ नये यासाठी लोकशाही मराठीने आवाज उठवला होता। विरोधकांनीही या मुद्द्यावर सरकारला जाब विचारला। त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महानंदावरती प्रशासक नेमण्याची घोषणा केली आहे। महानंदावर व्यवस्थापकीय संचालक कान्हूराज बगाटे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। महानंद दिली घातली काही कुठं घातली नाही। तिथं गोरेगावला चला आणि बघा तिथं मधल्या काळामध्ये जे कारखाने बंद पडले ते कारखाने चालवायला कोणी घेतले नाही। महाराष्ट्रातले काही कारखाने साऊथ कर्नाटकाचे लोक येऊन जे रेणुकावाला त्यांनी चालवायला घेतले नाही। प्रॉपर्टी आपलीच आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रशासक नेमण्याच्या या घोषणेचं स्वागत केलंय। महानंद सारखी संस्था चालवण्यासाठी कुशल प्रशासक महाराष्ट्रात असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। मग मला महाराष्ट्रात खूप चांगले लोक आहेत। असे आपल्याचकडे 3-4 मोठे ब्रँड्स आहेत। पहिला ब्रँड म्हणजे गोवर्धन, त्या ह्यालाच आहे, पुणे जिल्ह्यातच आहे। त्याच्यानंतर मंजरला मोठी फॅक्टरी आहे त्यांची। असे अनेक लोक आहेत जे चालवू शकतील। माझा विश्वास आहे महाराष्ट्रात खूप टॅलेंट आहे। महानंद वाचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे। विरोधक शांत होईपर्यंत प्रशासक नेमून नंतर महानंद पुन्हा एनडीडीबीच्या ताब्यात देण्याचा डाव असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे विरोधकांनी आता महानंदाबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।